शेतकरी बांधवांनो, आज आपण बोलणार आहोत त्या बातमीबद्दल जी आपल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनाला थोडासा दिलासा देणारी आहे. पावसाने नुकसान झालंय, पीक गेलंय, कधी दुष्काळ, कधी पाऊस, कधी वादळ, पण आता सरकारकडून एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. हो मंडळी, राज्य सरकारनं 648 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केलाय. हा निधी त्या शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांचं 3 हेक्टरपर्यंतचं पीक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालंय, ज्यांच्या शेतात मातीऐवजी चिखल आहे, हिरव्या पिकाऐवजी काळी जमीन आहे, त्या सगळ्यांसाठी ही मदत आहे. सरकारने नुकसानीचं सर्वेक्षण केलंय आणि ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी 3 हेक्टरपर्यंत आहेत त्यांना या निधीतून थेट खात्यात मदत दिली जाणार आहे. ह्यात खरीप हंगामातील नुकसानग्रस्त भागांना प्राधान्य देण्यात येणार आहे. ग्रामसेवक आणि तलाठी यांच्या माध्यमातून ह्या शेतकऱ्यांची यादी तयार होत आहे. नाव यादीत आलं की तुमच्या बँक खात्यात थेट मदत जमा होईल. ना अर्जाची त्रासदायक रांग, ना तहसील ऑफिसची पायपीट. तर शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही देशाचं पोट भरता. तुमचा श्रम, तुमचा घाम हीच भारताची ताकद आहे. कधी हवामान तुमच्या बाजूने राहत नाही, पण सरकारकडून आता प्रयत्न सुरू झालेत की तुमचं नुकसान थोडंफार भरून निघावं. ह्या निधीचा थेट फायदा सुमारे 9 लाख शेतकऱ्यांना होणार आहे आणि ही मदत हेक्टरनुसार देण्यात येणार आहे. म्हणजे 1 हेक्टरसाठी ठराविक रक्कम, 2 हेक्टरसाठी थोडी जास्त. तुमच्या गावात, तुमच्या जिल्ह्यात ही प्रक्रिया सुरू आहे. म्हणून आजच तुमच्या ग्रामसेवकाकडे चौकशी करून घ्या. माझं नाव नुकसानग्रस्त यादीत आलंय का हे विचारून घ्या, कारण एकदा नाव आलं की पैसे थेट तुमच्या बँक खात्यात येतील. ही मदत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने दिली जाणार आहे. आणि हो, सरकारने सांगितलंय की सर्व पात्र शेतकऱ्यांना ही रक्कम मिळालीच पाहिजे. ज्यांच्या नावावर जमीन आहे आणि पीक विमा योजनेत नाव नोंदलेलं आहे त्यांनाच ही मदत मिळणार आहे. म्हणून जर नाव नसेल तर लगेच पुढच्या वेळेसाठी नोंदणी करून ठेवा. शेतकऱ्यांच्या डोळ्यातला तो समाधानाचा अश्रू आणि सरकारच्या मदतीने आलेली ती थोडीशी शांतता, हेच खरं बक्षीस आहे या निर्णयाचं. कारण शेतकरी जगला तरच देश जगेल. आणि म्हणूनच हा निधी नाही फक्त पैशांचा, हा आहे आशेचा पाऊस. मित्रांनो, ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण कोणाचा तरी आजचं उद्याचं आयुष्य ह्या बातमीमुळे बदलू शकतं. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.